आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. मुख्य संपादक संभाजी जाधव. कागल गडहिंग्लज उत्तूर या कागल विधानसभा मतदारसंघातील इचलकरंजी येथील रहिवाशांचा विजय संकल्प मेळावा संपन्न झाला. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहण्याचा रहिवाशांचा निश्चय. इचलकरंजी येथील राष्ट्रवादीचे परफेक्ट नियोजनाने विजय संकल्प मेळाव्यात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम. कागल विधानसभा मतदारसंघातील इचलकरंजी येथे राहणारे रहिवासी मतदार विजय संकल्प मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी नामदार पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. स्वागत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी केले. प्रास्ताविक दत्तात्रय पाटील यांनी केले. यावेळी यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक स्वामी, पुंडलिक जाधव, गोकुळचे संचालक अमरीश घाटगे, युवराज पाटील तसेच अमृतमामा भोसले, पैलवान केशव हतकर, विलास गाताडे, भैया माने, कामगार नेते शामराव कुलकर्णी, प्राध्यापक सौ मयुरी कोनडे, सौ धनश्री डावरे, प्राध्यापक अक्षय शेळके यांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्या विकास कामाबाबत आढावा घेत होऊ घातलेल्या विधानसभेसाठी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. या विजय संकल्प मेळाव्याचे नियोजन इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी नियोजन केले होते. यावेळी कागल उत्तूर गडिंग्लज येथील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, हसन मुश्रीफ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, या मतदारसंघातील इचलकरंजी येथे राहणारे रहिवासी, सहकुटुंब, सहपरिवार हजारोच्या संख्येने उपस्थित होते. या विजय संकल्प मेळाव्यात संबोधित करताना अध्यक्षस्थानावरून नामदार पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पहा. सभेची निवडणूक सुरू झाली की इचलकरंजीकरांचं दर्शन घ्यायला आम्ही दरवेळेला इथे उपस्थित असतो. मला वाटते आज अतिशय भवितव्य म्हणजे कधी इतकी उच्चांकी गती कधी जमली नव्हती, न भूतो न भविष्यती अशी सर्व इचलकरंजी गर्दी केली. सप्त तारखे पंच तारखे किती मोठ्या उद्योगपती, मोठ्या डॉक्टरांचे होते, त्याला शेकडो कोटी सोडीच्या आठवण दिलेल्या होत्या. त्याला कसलाही व्याज दिलेला नव्हता आणि अपेक्षा सरकारने केलेली होती की 10% गरिबांचा तुम्ही मोफत उपचार केला पाहिजे. एखाद्या गरिबाच्या घरात होते, एकाला मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर लाखो रुपये एका वेळेला लागत होते. बदल एका वेळेला एका गरिबाचा आधार होतो. घर दार जमिनी सोनं नाणं विकून सुद्धा पैशाची चोरी करू शकत नव्हते. या खात्याला मंत्री म्हणून विकायला आणला. किती मोठ्या गावाला जमानत असू दे, जर शेकडो कोटी सोडून तो घेणार आणि गरिबांचा जर उपचारच करणार नसेल तर बंधूंनो 6 महिन्याची सक्त शिक्षा, मुख्य बालकाला मुख्य डॉक्टरला 50,000 रुपये दंड करणार कायदा राज्यात आला आणि गेल्या 15 वर्षांमध्ये लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला. आजही 15, 20, 25 गंभीर आजाराचे पेशंट मी मुंबईला घेऊन जातोय. 15-20 लोक मी तिथे ठेवलेले आहे. त्यांना राहण्याची तिथे व्यवस्था केलेली आहे आणि जर केलं नाही तर कसं दुर्गा झाल्याचं मला माहिती असल्यामुळं माझं ते निमटपणा नाही का. परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला कुणाला इचलकरंजी कराना हा रोग होणे, ऑपरेशन करायचे पाहिजे मी प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या. कसलंही मोठं ऑपरेशन तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईल. मोठ्या दवाखान्यात मोफत ऑपरेशन करून तुम्हाला इचलकरंजीमध्ये सुखरूप बनवण्याची जबाबदारी हसन मुश्रीफ म्हणून त्याशिवाय 1 जुलै 2023 पासून महायुती सरकारनं पांढऱ्या रेशन कार्ड सकट 5 लाख रुपयाचं महात्मा फुले जीवनदायी योजना सुरू केलेली आहे. त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय. आयुष्यमान भारत मोदी साहेबांची योजना आहे, त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय. आता हा हृदयाचा कसलाही विकार आणि छोट्या मोठ्या ऑपरेशनसाठी आता मुंबईला येण्याची आवश्यकता नाही. हे सगळे कोल्हापूरला, पुण्यामध्ये आणि गडिंगमध्ये सुद्धा ऑपरेशन करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्याचंही आम्ही अंमलबजावणी करतोय. तिथं सुद्धा आम्ही सहकार्य करतोय. त्यासाठी मला माझ्या फाउंडेशनच्या कार्यालयात किंवा मला भेटला कार्यकर्त्यांना तर आपण एक काम करू. म्हणून मी अतिशय अभिमानानं सांगेन, माझ्याकडे आलेला माणूस माझ्या गावातला असेल, माझ्या तालुक्यातला असेल, माझ्या मतदारसंघातला असेल, माझ्या जिल्ह्यातला असेल किंवा राज्यातला, गरीब माणूस आहे पण त्याला उपचार मिळाला नाही
उदाहरण तुम्हाला दाखवता येईल इतकं प्रचंड काम आपण या वैद्यकीय क्षेत्रात केलेलं आहे. तिसरं बाजूला कामगार खातं मला मिळालं. या राज्याची लोकसंख्या 11 कोटी आहे, त्यापैकी 80 लाख कामगार फक्त शामरावकडे गेले कुलकर्णी, फक्त संरक्षित कामगार आहेत संघटित, बाकीचे 4 कोटी असंघटित कामगार आहेत. या 80 लाखात प्रवास कामगार कोण आहे? हे सरकारी नोकर, बिन सरकारी नोकर, कंपन्याचे परमनंट नोकर, कॉर्पोरेट कंपनीचे नोकर, ज्यांना महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो, त्यांना प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, बोनस, रजेचा पगार, घर भाडं सगळं मिळते. त्यांना नोकरीवरून काढलं की त्यांना लेबर कोर्टात आणि इंडस्ट्रियल कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. आणि 4 कोटी लोक कोण आहेत? 1 कोटी आहेत शेतमजूर, जवळजवळ 1.5 कोटी आहेत रिक्षा कॅल्शियम टेम्पो ड्रायव्हर, 30-40 लाख आहेत यंत्रमागावर काम करणारे कामगार, 30-40 लाख आहेत हॉटेलमध्ये जागेवर काम करणारे कामगार, जवळजवळ 20-25 लाख आहेत घराघरात काम करणारे मजूर, 20-25 लाख आहेत शेतात ऊसतोड करणारे मजूर. 4 कोटी लोक आहेत ज्यांना उद्यापासून मालकाचं सांगितलं उद्यापासून तू कामावर नको, त्याला करायचं काय? मला मिळालं तर एका वर्षाच्या 4 कोटी लोकांच्या जीवनात मी आनंद वाटला नाही. एका बाजूला आपण विकास करतो, एका बाजूला जी संधी मिळाली त्यामध्ये आपण गोरगरीब सामान्य माणसाला दृष्टीला कधी केलं नाही, त्याला नजरेआड केलं नाही, आपण सामाजिक काम केलं, त्याचा उल्लेख मला केला. मी म्हणतो आशीर्वाद द्या आणि मला निवडून आणा प्रचंड मताने ही विनंती करण्यासाठी आज मेळावा आपण बोलवला आहे. एका बाजूला ही निवडणूक मी विरोधकांवर टीका करण्यासाठी सांगत नाही. ही निवडणूक ही 2 विचारांची निवडणूक आहे, ही 2 प्रवृत्तीची निवडणूक आहे. एका बाजूला सकाळपासून संध्याकाळपर्यंत गट दट जात धर्म न बघता गोरगरिबांची कामं करणारा, विकासासाठी अभ्यासात झोकून देणारा, एका बाजूला गोरगरिबांची कामं करणारा आणि जे नेतृत्व तुम्ही जिल्ह्यात मला दिलं कैलासवासी खासदार सदाशिव फडणवीस साहेबांच्या नंतर ते समर्थपणाने जिल्हामध्ये जी बँकेचा चेअरमन म्हणून असेल किंवा ती सत्ता म्हणून असेल, बाजार समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, आता गोकुळ हे असेल, त्या समर्थपणाने सगळ्या संस्था चालवल्या. म्हणून ज्या ज्या साखर कारखान्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये लोकांनी विश्वास ठेवून हे माझ्या नेतृत्वाखालचं पॅनेलच जनतेनं निवडून दिला सगळ्या निवडणुकीमध्ये. म्हणून यावरून लोकांचा विश्वास, लोकांचं प्रचंड प्रमाणात या माणसाच्या हातामध्ये सत्ता दिली तर कशा पद्धतीने सत्ता बनवावी त्याचा विश्वास सरकार होऊ शकलं हे एका बाजूला नेतृत्व आहे. म्हणून दुसऱ्या निवडणूक बोलणार होते, मी काय त्यांचं नाव घेणार नाही, पण आपल्या विरोधकाला तुरुंगात घालून त्याच्या कुटुंबियाला तुरुंगात घालून आपण आमदार होऊ शकतो अशी बंधारी निवड. ज्याचा उल्लेख मगाशी केला त्या अक्षय मागितलेला की 100 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराज दिल्ली सिद्धेश्वर गावामध्ये जमीन दलितांना ती काढून घेऊन त्याला उड्यावर पोलिसांच्या कमी त्याला बाहेर काढणारी एक वृत्ती आपल्या या तालुक्यामध्ये आहे. बंधुमित्रांचा उल्लेख करायची बाहेर माझ्या मुलाचं पद झाला की बंधुमित्र मी ठीक आहे, मी पवार साहेबांचं नेतृत्व मांडलं. पवार साहेब मस्का काँग्रेस होते त्यापासून मी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. म्हणजे मस्कामध्ये ज्यावेळेला सरकारचे होतं त्यावेळेपासून 35 वर्षापेक्षा जास्त अनेक सूत्रधार मी त्याच्यावर राहिलो. परंतु ही जी पाळीपणी आहे ती प्रवृत्ती नाही तर मी कशाला गेलो होतो पवार साहेबांना सोडून. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आपण ठेचलं या आपण समाज अनेक वेळा दूरदर्शन दिली साहेबांना, अनेक निवडणुकीमध्ये साहेबांना मी पाठिंबा दिला, सुख दुःखात राहिलो, परंतु या परिस्थितीत त्यांना सांगून त्यांनी समजून घेतलं आणि आपण ही कृती केली. दुसऱ्या बाजूला काय, हे 4 वर्षापूर्वी गेले भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडून सगळी बदल्या करून आणल्या, सगळ्या विकास कामाला निधी आणला, त्या सगळ्या जेवढा काय करायचं ते भांडणी केल्या. मला देवेंद्र फडणवीस साहेब परवा आले, राष्ट्रपती मुर्मूजी आल्या होत्या वारणाला, मी त्यांचं स्वागत केलं गाडी जाताना. ते म्हणाले की शासन साहेब दर 18, 20, 25 पत्रक घेऊन त्यांना माणूस आणि मला नंतर कळालं की कच्चेदाराला आहे हा कच्चा राजा. मला ही भावना त्यांनी बोलून झालं, ठीक आहे एवढं काम केलं, एवढं उपकार केलं,
पुन्हा त्याच्या पाठीत खंडित बसतात. पुन्हा आता दुर्लक्ष द्यायची वेळ आली. पुन्हा आता त्या विरोधी पक्षात जाऊन पुन्हा पाटील खंडित बसला. देवेंद्र फडणवीस बिचारा त्या गरीब माणसात उपमुख्यमंत्री पाटील. म्हणजे मी 35 वर्ष निदान परीक्षा दिली. 35 वर्ष मी त्याच्यावर राहिलो. त्याच्यावर अनेक शोधकात राहिलो आणि एका त्यांना आणलेल्या कधी प्रसंगामुळे आम्ही चर्चा करून निर्णय घेतला. हा माझं व्यक्तिमत्व. या दोन व्यक्तिमत्वाचा फरक आहे. बाळासाहेब ठाकरे भाषण सांगितलं त्या 4 वर्षाच्या काळात या संजय गांधी दलाच्या तक्रारी केल्या. राधानगरी बदलगडची पथकं चंद्रकांत पाटील पालकमंत्री मला सांगतायत माझ्या गावा आणला त्यांनी आणि सगळे तपासणी करून 4000 लोकांच्या पेन्शन बंद केल्या. त्या गरीबाच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम केलं. नंतर या बांधकाम कामगारांचे कॉन्ट्रॅक्टर चुकी दाखले देत आहेत. अशा तक्रारी करण्यात आल्या. म्हणून ही लढाई ही अशी लढाई एका बाजूला गोरगरीब सामान्य माणसाचे काम करणारा, आपल्या तालुक्याचं प्रचंड विकासाचं काम करणारा आणि सामान्य माणसासाठी अवरात्र झटणारा अशा एका व्यक्तीची एका बाजूला हे संपूर्ण फडणवीस साहेब म्हणायचे यांना सत्ता कशाला पाहिजे या सरंजामदारांना. तर आपली इस्टेट वाचवण्यासाठी पाहिजे. ते सातत्यानं म्हणायचे इस्टेट वाचवण्यासाठी यायचे. पवार साहेब 11 वेळेला कागदला काही लोक झाले. बाबा आले ते 12 वेळेला. आता माझ्या वेळेला 6 वेळेला, फडणवीसच्या वेळेला 5 वेळेला. त्यावेळी काही पर्यंत सांगितलं राजाला पराभूत करा आणि दैत्याला विजय करा. आता 12 वेळा बदललं गेला कसं होईल. ते काय वाक्य बोलले नाही. मला ते धडा शिकवा म्हणजे मुलाला शिकवा त्याला शिकवा पद्धती गेली. माझं बरं काय आहे की हा याच्यात बदल कसा होऊ शकेल आणि मग चिंता करू नका. हा मोठा फरक आहे. मला मुंबईचे लोक सांगत होते मी म्हटलं एवढी मुंबईला गर्दी झाली कशी, आज इंटरनेटला गर्दी दिसते कशी. ते म्हटलं की साहेब आमच्या गावाचे चेहरे कोणी बदलले. ज्याच्यावर आम्ही सणावारला गावात जातो त्यावेळी झालेले रस्ते, पांढरा पट्टा आला की वडक्याचा कागद चालू आला, चकमक लागला की वडक्याचा कागद चालू आला. आणि देवालय एकेकाची 2-2 कोटी 1-1 कोटी देवालय बांधल्यानंतर लोकांचे डोळे फिरतील इतकं काम प्रचंड आपण या मतदारसंघात केलेलं आहे. आणि हा उत्साह हा मोठ्या प्रमाणात आहे. आता आज मी काही पेपरला वाचलं की फडणवीस साहेबांच्या कुठल्या दूध संघाला त्यांनी नोटीस काढली होती. मला वाटतं संजय पट्टेकरांनी सांगावं की जिल्हा मध्यवर्ती बँक की त्याच्यामध्ये ठामपणाने कशी राहील. कधी जिल्हा बँकेला नोटीस न काढता त्यामुळे काय व्हायचं की मंडळी कुटुंबियाची बदनामी करण्याचं काम ती करताय. त्याचे बदनामी व्हायला गेले. दुसरं कुपेकर फॅमिलीने सांगावं की 2 विधानसभेच्या निवडणुकीत कोण त्याच्या मागं होतं. गेल्या वेळेला बाबूरावांना तिकीट तर आम्ही दिलंच होतं. त्यात नाही करून नाही म्हणाल्या. बदलून सगळे येत आहे. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो तुम्ही सगळ्यांनी गावागावात काम करा. 1 लाख मतापेक्षा जास्त मी विजयी मतांनी झाल्याकडे राहणार. प्रचंड आत्मविश्वास या निमित्ताने आहे. आपण सर्वांनी एकजुटीने काम करूया आणि या निवडणुकीत आपण असा कुस्ती मारायची सरळ छातावर बसायचं. आता त्याला 2 हात रोखून सांगायचं मी पडलो उठ आता दर उठायचं. झालं का लक्षात. पुन्हा एकदा इचलकरंजीच्या सगळ्या माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांचं मी दत्ता पाटील आणि सातापा साठे या दोघांचा पहिला मजकूर लावला आहे. कारण दत्ता पाटील आता इथंच राहिला. सातापा साठे बोर्डला आला. ही 2 माझे पहिलेचे श्रेदा ते सगळे फिरून सांगायचे. आणि मग आता दत्ता पाटील त्याला इचलकरंजी करायची सगळ्यांनी मदत केली. मग राजू टोकरे, सदाशिव टोकरे आज दुर्दैवाला आपल्यात नाही. ही सगळी अशाच आपल्या जिल्ह्यातील रोखठोक बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.